एका व्यक्तीने स्वतः कधीही पंतप्रधान होण्याचा दावा केला नाही. मोठमोठ्या जनसभांमध्ये भावनिक भाषणं देऊन लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. पण गेल्या 10-12 वर्षात भारतीय राजकारणात जर कोणाचं नाव रणनीती या शब्दासोबत सर्वाधिक घेतलं गेलं असेल तर ते नाव आहे अमित शहा यांचं. पण नेमका प्रश्न असा आहे की अमित शहा इतके प्रभावशाली का आहेत? त्यांना भाजपचा चाणक्य का म्हटलं जातं आणि विरोधक त्यांना इतकं का घाबरतात आणि गांभीर्याने का घेतात? कारण आहे अमित शहा यांचं राजकारण हे भाषणापेक्षा गणितावर जास्त चालतं. आपण एखाद्या निवडणुकीमध्ये फक्त कोणाचा चेहरा लोकप्रिय आहे, कोणाची सभा मोठी आहे किंवा सोशल मीडियावर कोण ट्रेंड करतंय या नजरेने पाहतो. पण अमित शहा निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीने पाहतात. त्यांच्यासाठी निवडणूक म्हणजे डेटा, संघटन आणि बूथ मॅनेजमेंट. 2014ची लोकसभा निवडणूक याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यावेळी भाजपने अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवलेली होती. लक्षात घ्या, उत्तर प्रदेश हा देशातील सर्वात महत्त्वाचा राजकीय प्रदेश मानला जातो. लोकसभेच्या तब्बल 80 जागा या एका राज्यातून येतात. निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी 71 जागा जिंकल्या. मित्र पक्षासह हा आकडा 73 वर गेला. हा विजय इतका मोठा होता की त्याने दिल्लीतील सत्तेचं संपूर्ण समीकरण बदलून टाकलं आणि याच विजयामुळे अमित शहा यांना काही महिन्यातच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पण त्यांची खरी ताकद काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ते कधीच फक्त निवडणुकीच्या काळात काम करत नाहीत. निवडणूक संपली की त्यांची तयारी सुरू होते. पक्षाची संघटना मतदान केंद्रापर्यंत पोहोचली पाहिजे, मतदाराला मतदानाच्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे आणि प्रत्येक मतदारसंघाची स्वतंत्र रणनीती तयार झाली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली. उत्तर प्रदेशातच 1.5 कोटी नवीन सदस्य जोडण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. लाखो कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर कामाला लावण्यात आलेलं होतं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, अमित शहा यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ प्रचार नाही तर एक पूर्ण व्यवस्थापन प्रक्रिया आहे. पण प्रत्येक यशस्वी राजकीय नेत्याप्रमाणेच अमित शहा हे देखील वादापासून दूर राहिलेले नाहीत. त्यांच्या अनेक निर्णयावर विरोधकांनी तीव्र टीका केलेली आहे. त्यांच्या राजकीय शैलीला काही लोक आक्रमक म्हणतात तर समर्थक तिला अत्यंत प्रभावी मानतात. एक गोष्ट मात्र कोणीही नाकारू शकत नाही, गेल्या दशकातील भारतीय राजकारणात भाजपचा झालेला विस्तार यामध्ये अमित शहा यांच्या संघटन कौशल्याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. राजकारणात लोकप्रिय नेता होणं आणि निवडणुका जिंकणारा रणनीतिकार होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच आज भारतीय राजकारणात अमित शहा यांचं नाव घेतलं की लोक फक्त एका नेत्याबद्दल बोलत नाहीत तर एका अशा रणनीतिकाराबद्दल बोलतात ज्यांनी निवडणुका लढण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते अमित शहा हे भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय रणनीतिकार आहेत का, की भारतीय राजकारणात त्यांच्यापेक्षाही मोठे रणनीतिकार झालेले आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच तथ्यावर आधारित राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.